रील स्टार संतोष पंडित यांच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला होता. महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये नेमकं कशा पद्धतीनं कायदेशीर सगळी प्रक्रिया सुरू आहे याविषयी जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर झोन 2 चे डीसीपी मिलिंद मोहिते सर आहेत. सर, काय नेमकं झालेलं आहे या प्रकरणामध्ये आणि कशा पद्धतीने आपण पुढे जातोय? नाशिकला जे कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण झालेलं होतं, त्याच्या संदर्भामध्ये पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी एक टिळक रोडला आंदोलन ठेवलेलं होतं. त्या आंदोलनाचं कव्हरेज घेण्यासाठी काही पत्रकार महिला त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. तेव्हा त्या ठिकाणी हे जे रील स्टार आहेत संतोष पंडित, ते तिथं उपस्थित होते. त्यांनी काही अश्लील कमेंट्स ह्या पत्रकारांच्या वरती केल्या. त्यांनी काही वर्तन हे जे बेकायदेशीर आहे ते त्या ठिकाणी केलं. या संदर्भामध्ये महिला पोलीस स्टेशनला गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी पर्वती पोलीस स्टेशनला संतोष पंडितच्या विरोधामध्ये विनयभंगाची तक्रार दिली. ती पोलीस स्टेशनने दाखल करून घेतलेली आहे आणि पोलीस तपास करत आहेत. सर, या प्रकरणामध्ये त्यांना आपण काही समज वगैरे दिलेली आहे आतापर्यंत? पोलीस स्टेशनकडून त्यांना 35ची नोटीस दिलेली आहे, परंतु त्यांच्यावरती योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करू. सर, सगळ्यात महत्त्वाचं या ज्या पत्रकार महिला आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की विदाऊट कन्सेंट त्यांनी हा व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला. अनेकदा असं होतं की महिलांच्या बाबतीत त्यांच्या परमिशन शिवाय त्यांचे व्हिडिओ कुणीही काढतं आणि कुणीही कुठेही व्हायरल करतं. तर या संदर्भात नेमकं कायद्याच्या दृष्टिकोनातून हे प्रतिबंधात्मक कशा पद्धतीनं आहे? नाही, कन्सेंट शिवाय त्यांचं व्हिडिओ काढणं, कारण हे आंदोलन होतं ते वेगळ्या लोकांचं होतं. पत्रकारांचं शूटिंग करण्याचं काहीच कारण नव्हतं आणि ते व्हायरल करण्याचं सुद्धा काहीच कारण नव्हतं. ते निश्चितपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. त्या संदर्भातच तो गुन्हा दाखल झालेला आहे. नक्कीच. धन्यवाद सर. आपण बघतोय की मिलिंद मोहिते सरांनी जशी माहिती दिली त्या पद्धतीनं रील स्टार असलेल्या संतोष पंडित यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर जी काही या सगळ्यामध्ये तपास चौकशी जे करणं अपेक्षित आहे ते सगळं सुद्धा करताना पोलीस पाहायला मिळतात. मात्र अशा पद्धतीनं कोणत्याही महिलांचे त्यांच्या परवानगीशिवाय व्हिडिओ काढणं, ते व्हायरल करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्यातही या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर या महिलेची ओळख सुद्धा गोपनीय ठेवली गेलेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता वेगळं वळण आलेलं आहे. कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.